रतनगड जेवेल ऑफ महाराष्ट्र. जंगल क्रॉस करून जावं, एवढा डीप जंगल आहे. फिलिंग एक्सपिरियन्स नेक्स्ट लेवल कडा आजपर्यंत कधीच पाहिलं नाही. जे रतनगडाकडे जाताना भंडारदराचा एक डॅमचा डोअर जो आहे तो ओपन केला होता, त्यामुळे हा व्ह्यू पाहण्यासाठी इथे थांबलो. जवळपास आता 1 ते 2 तास मस्तपैकी इथंच व्ह्यू एन्जॉय करून मग रतनगडाकडे. बॅक साईडला आहे रतनगड या टाईपला, आणि हे रतनवाडीमध्ये असलेलं अमृतेश्वर मंदिर. हेमाडपंथी आर्किटेक्चरने बनलेले हे मंदिर 12व्या-13व्या शतकातले, आणि मंदिराच्या आतमध्ये एवढं थंड आहे, एकदम असं वाटत नाही की हा मे महिना चालू. थोडा वेळ तिथं लोकलची काय डिस्कस करून आता वरती नाईट कॅम्पिंगसाठी रतनगडाकडे. रतनवाडी बेस विलेजपासून रतनगड इथंपर्यंत अशा वरती जायचा रोड आहे, तिथपर्यंत 2 किलोमीटर तरी ॲटलिस्ट चालत जावं लागेल. दुपारचे 3:30 वाजलेत आता. रतनगडाचे या सीझनमध्ये येण्याचं वैशिष्ट्य असं आहे, म्हणजे प्री मान्सून क्लाउड जे येतात ते एकदम नेक्स्ट लेवल बघण्यासारखे असतात. जिथून रिअल ट्रेकिंग स्टार्ट होते तिथपर्यंत ऑलमोस्ट 80 to 90% असं जंगल क्रॉस करून जावं लागेल. एवढा डीप जंगल आहे, म्हणजे रस्ता पण एकदम कळत नाही की कोणत्या साईडने. जवळपास 1 तास होत आलं बेस विलेजपासून त्या रतनगडाच्या बेस कॅम्पपर्यंत जाण्यासाठी. अजूनही जंगल संपत नाही. 1 ते 1.5 तास जंगलातून चालल्यानंतर कळालं की हा रस्ता चुकीचा आहे, कारण तिकडं वरती टॉपला गेल्यानंतर म्हणजे इथून काही दिसतच नव्हतं नेमका फोर्ट कोणत्या साईडला आहे, पण इकडे वरती गेल्यावर कळालं रस्ता तर त्या साईडने. तर आता जवळपास अर्धा तास माघारी खाली उतरून जाऊन आता त्या साईडने पाहावं लागेल. कोणी इथे येता जाता दिसत पण नव्हतं आणि सांगायला पण कोण नाही, त्याच्यामुळं रूट मिस झाला. आता एवढ्या वरतीच गेलेलं अजून परत खाली येऊन या बेस कॅम्पपर्यंत. आता इकडून त्या साईडने रोड असेल तिकडून जाऊन कहाँ पे रूट है अभी, ये सामने वाला वही बोल रहा था मैं. असो रस्ता चुकला का असे ना, पण मंजिल एकदम साफ साफ दिख रही है. रतनगड. तर रतनगडला हा जो लेक आहे बॅक साईडला, याच्या साईडने जो रस्ता आहे तर तोच त्या रतनगडवरती जाण्याचा एकमेव रस्ता आहे. बाकी दुसरा साम्रत विलेजमधून आहे, पण तो जवळपास 5 ते 7 किलोमीटर पलीकडच्या साईडने. तर रस्ता चुकलो तेव्हा त्या पीकपर्यंत पोचलो होतो. आता तिथून खाली उतरून परत या लेकपर्यंत येऊन लेकपासून हा जो रूट आहे या रूटने फॉलो करत होतो वरती चालू. आणि इकडे हा रतनगडचा स्टार्टिंग पॉईंट आहे तो, पण नशीब लवकर कळालं आणि माघारी येऊन आता मेन रोडवरती. एवढे फोर्ट्स आहेत महाराष्ट्रात, पण येण्या जाण्याची सुविधा आहे का नेटवर्कची सुविधा असे एकदम क्वचित बोटावर मोजणे. जवळपास अजून 1 ते 1.5 तास लागेल टॉपला पोहोचायला, पण वरती एकदम पावसाचं वातावरण झालं आहे. आणि ऑलरेडी इथले लोकल सांगत होते काल इथं पाऊस पडला आहे, आणि ते दिसतं इथं. त्यामुळे आज पण वरती कॅम्पिंग केलं तर पाऊस वगैरे येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे ऑल डिपेंड्स ऑन लक. जवळपास 3 वाजता चालू केलं होतं आणि आता 5:15च्या आसपास वाजते, आणि अजून आता बॅक साईडला जेवढं आहे तेवढंच बाकी लेअर कवर करून इथपर्यंत आलो आहे. आणि आत्ता छान एकदम हवा सुटली. नॅचरली क्रिएट झालेला होल, ज्याला मराठीत नेडा म्हणतात, तो ज्या साईडला तिकडे
पाण्याचा कुंड आहे स्वच्छ पाण्याचा, तिथून पाणी कलेक्ट करावं लागलं. ते एवढे ट्रेक केलेत ना, पण कळसुबाईपेक्षा जास्त ह्युमिडिटी थकवा जाणवतो तो इथे. मे बी हा मे मंथ चालू आहे, प्लस त्याच्यातून काल पाऊस पडून गेला इथं, त्याच्यामुळे एवढं जास्त ह्युमिडिटी होती. आजपर्यंत कधी वाटलं नाही, पण आत्ता वाटत होतं स्किप करावं आणि रिटर्न जावं. एवढा नेक्स्ट लेवल कडा आजपर्यंत कधीच पाहिलं नाही. कोकण कड्यापेक्षा नेक्स्ट लेवल कडा म्हणलं तर हाच आहे. एवढा ब्लॅक आहे, पूर्ण ब्लॅक रॉक आणि एवढी हाईट. सो बघितल्यानंतर एकदम अंगावर काटा झाला. मे बी सकाळी हा दिसेल नाही दिसेल, कारण एकदम पूर्ण ढग येतील सगळे, त्याच्यामुळे सकाळी दिसणार नाही. खरंच काय व्ह्यू आहे शपथ. आणि आता जवळपास 7 वाजलेत. रतनगडावरती जिथे पाण्याचे कुंड आहेत तिथे टेंट लावतोय आता. आणि समोर बॅक साईडला ब्लॅक रॉकचा असा काही व्ह्यू आहे. आणि तिथून पुढे कॅम्पिंग. ऑलमोस्ट दोघंच आहे फक्त इथे. इथे टेंट लावून इकडे पाण्याचे कुंड, याच्यातून पाणी बॉटलमध्ये घेऊन मग त्याच्यानंतर ते गरम करून फिल्टर, मग त्याच्यात ORS टाकून मग ते पिण्यायोग्य होईल. प्री मान्सून क्लाउड तर काही आज भेटेल असं काही वाटत नाही, कारण एवढा परवा दिवशी पण ऑलरेडी पाऊस पडला होता आणि आता काल पण थोडा थोडा बारीक पाऊस चालू होता, त्याच्यामुळे एवढं पूर्ण फॉग आलेलं आहे. एवढ्या नेक्स्ट लेवलचं फॉग आहे, हातावरती पूर्ण असा बर्फ साठल्यासारखं. हा गणेश दरवाजा. नवीन रस्ते आणि हे जुने रस्ते किल्ल्याचे, जे आसपास काही पकडायला सुद्धा नव्हतं त्या टायमिंगला किल्ल्यावरती येताना. रतनगडाचा इतिहास शॉर्टमध्येच म्हणलं तर स्पेशली हा ट्रेड रूट्स ट्रॅक करण्यासाठी ठेवला होता. जसं की बाजूला नाणेघाट असेल, जीवदान, अलंग, मदन कुलंग. प्री मान्सून क्लाउड पाहायचं होतं, ते तर काही भेटलं नाही. त्याच्या जागी पाऊस आणि हा ठीक आहे, कॅम्पिंगचा एकदम नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स झाला कालचा, त्याच्यामुळे वर्थ इट. कुठं जाते रा? हे साम्राज्य गावाकडचं आहे का? कुठून आले तुम्ही? हाईट भरपूर जास्त आहे रतनगडाची. जवळपास बॅक साईडला दिसते त्याच्यावरती अजून एक लेअर आहे, एवढ्यावरती येतो रतनगड. बेसिकली हरिश्चंद्रगड असो, रतनगड किंवा कळसुबाई, मांगीतुंगी असो, असे जे 4000पेक्षा जास्त फीट हाईटवरती आहेत, त्याच्यावरती आता क्लाउड येणं साहजिकच आहे. कितीला आहे? 15 रुपयाचे 7. जवळपास 2-2.5 तासानंतर वरतून आता खाली बेस विलेज पर्यंत पोहोचलो.